गुड मॉर्निंग गुड मॉर्निंग गाईज. कॅमेरा ऑन करा. सर्वांनी कॅमेरा ऑन करायचा गाईज. काय असणार का? हं? कॅमेरा ऑन करा गाईज. निखिल. तो काय बघितलं काल आपण? इन्कॅप्सुलेशन. काय असतं इन्कॅप्सुलेशन? ऑनलाईन वाले बोला. व्हॉट इज इन्कॅप्सुलेशन? अनम्यूट करायचं गाईज. फास्ट बोलायचंय. कॅमेरा ऑन करायचा सर्वांनी. यस. यस गाईज बोला. पृथ्वीराज वैद्य. व्हॉट इज इन्कॅप्सुलेशन? साक्षी घोरपडे. अंजली शेवाळे. अमृता. बोला गाईज. ऑनलाईन मध्ये आवाज होतोय का माझा? Yes, sir. काय विचारतो मी? तर क्वेश्चन रिपीट करा ना. इन्कॅप्सुलेशन म्हणजे काय? Wrapping the data and method into the single unit is called as encapsulation. ओके. अजून काय सांगता येईल? त्यामध्ये आपण काय काय करतो? करेक्ट. व्हेरिएबल्स आर प्रायव्हेट and method are public.
ओके. Variables are private and methods are public. It is called encapsulation. अजून काय सांगता येईल बोला गाईज. यस. कॅमेरा ऑन करा गाईज. गाईज ज्याचा कॅमेरा ऑन नसेल त्याची अटेंडन्स लागणार नाही गाईज. वैभव वाणी, तनुजा, सुमित, सोहम, रोहन, पृथ्वीराज, निखिल. आणि पूर्ण लेक्चर होईपर्यंत कॅमेरा ऑन असू द्यायचा. ओके. तुमची स्क्रीनिंग स्टार्ट करायची गाईज. कधीपासून स्टार्ट करणार आपण? तुम्ही जर कॅमेरा ऑन करत नाही अजून. सो काय बघितलं आपण मग? इनकॅप्सुलेशन. ओके. तो आपले उपचे कन्सेप्ट जे काय आले आता क्लिअर झाले सर्वांचे. ओके. सो तुम्हाला आता बऱ्यापैकी बेसिक बेसिक जावा यायला लागले सर्वांना. याच्यावरती मिनी प्रोजेक्ट वगैरे करायला स्टार्ट करायचे तुम्ही तुमच्या लेवलला. ओके. स्टुडंट मॅनेजमेंट सिस्टीम, एम्प्लॉय मॅनेजमेंट, करेक्ट. या लेवलचे प्रोजेक्ट बनवायचे. पण मी कंपल्सरी असाइनमेंट देऊ तर तुम्ही बनवशाल. सपोज कन्सिडर करा गाईज तुम्ही ना ऑनलाईन फॉर्म फिल करताय. काय करताय? काय करताय? हा एक ऑनलाईन फॉर्म आहे. करेक्ट. त्यामध्ये फील्ड आहे. तुम्हाला एक लॉग इन पेपर बनवायला तुम्ही बनवलं का गाईज? नाही बनवलं. करेक्ट. नेम, एज आणि पासवर्ड. करेक्ट. सपोज नेम इक्वल टू मी टाकलं अमोल, एज ABC आणि पासवर्ड XYZ. हे करेक्ट आहे गाईज. आणि जर तुम्ही सबमिट केलं, काय केलं? सबमिट बटनावरती क्लिक केलं. ओके. तो काय येईल तुम्हाला? असं केलंय तुम्ही? अशी सिच्युएशन आली तुम्हाला? असं ऑनलाईन फॉर्म फिल करताना तुम्ही एज इक्वल टू सपोज काय टाकलंय? ABC. तर काय येत आहे? काय येतं? काय सिच्युएशन आली का अशी की नाही आली अजून?
तर आम्ही असे उद्योगच करत नाही. एज विचारलं का आम्ही एजच टाकतो म्हणा. लय बघून बघून फॉर्म भरतो. हा, करेक्ट. बट मी करतो अशा गोष्टी. मला सवय आहे उद्योग करायची. करेक्ट. तुम्हाला पण आहे, फक्त चुकून गोष्टी तुम्ही करत नसता पण चुकून होतात. होतो ना. सपोज त्यांना एजवर गोष्टी, तुमचा डेटा कलेक्ट कोण करतोय? हा ऑनलाईन फॉर्म इलेक्शन कमिशन कडे जातोय. कोणाकडं? इलेक्शन कमिशन का डेटा तुम्ही फिलअप करताय आणि इलेक्शन कमिशन काय म्हणतंय का त्यांना एजवर लोक कॅल्क्युलेट करायची आहे. जनगणना चालू आहे माहिती तुम्हाला मार्केटमध्ये आता काय चालू आहे? जनगणना, जी की 2011 नंतर झालीच नाही. करेक्ट. आता काय झाले 2026, त्याच्यावर खूप सारे वाद आहे. हं? जातीय वाद चालू आहे माहिती तुम्हाला? हा, नाही माहिती? न्यूज वगैरे बघता का नाही काही? बरोबर आहे ना, चालू आहे ना खूप दिवसापासून. हं? मराठा आरक्षण द्या, धनगरांना आरक्षण द्या, ओबीसींना आरक्षण काढू नका, असे मुद्दे उठताय. पण काय गव्हर्नमेंट का काय नाही प्रॉपर डेटा, काय नाही डेटा. का? तर हे म्हणते 54% आमचे, ते म्हणते नाही नाही, आमचे याच्यापेक्षा जास्त लोक आहे. का अशा गोष्टी घडताय? काय घडताय गाईज ऑनलाईन वाले? lack of data. लॅक ऑफ डेटा. डेटा नाही करेक्ट गव्हर्नमेंट, काय नाही डेटा. तुम्ही म्हणशाल एवढं मोठं टॅलेंटेड गव्हर्नमेंट आणि डेटा नाही असं काही सांगता सर. पण काय रियालिटी? डेटा नाहीये. का? तर त्यांनी प्रॉपर डेटा फिलअप नाही केलेला, डेटा अरेंज नाही केलेला. करेक्ट. डेटा का नाहीये? तर चुकीची इन्फॉर्मेशन त्यांच्याकडं. करेक्ट. जसं की एज. हा, तुमचा डेटाच नाही गव्हर्नमेंटला. तुमचं वय काय आता साधारणतः सर्वांचं सांगू शकता ना? कॉमन एज आहे, विचारला काय अर्थ नाही. 18 बरोबर. आता तुम्ही कुठेतरी इलिजिबल झाले बऱ्याचशा गोष्टींसाठी. हा, सो तुम्ही काय केलंय? एज फिल करताना काय केलंय मग? एबीसी. तर करेक्ट डेटा जाईल का? एज इक्वल टू एबीसी असं जर भरलं तर काय कॅल्क्युलेट करायचं? काय एज या माणसाचं? हम्म, तर काय आलं हे? तर ह्या केसमध्ये काय आलं पाहिजे? एक्सेप्शन आलं पाहिजे. काय आलं पाहिजे? एक्सेप्शन थ्रो केलं पाहिजे. सिस्टीम काय थ्रो करते? एक्सेप्शन. सो हा एरर आहे का मग? नाही. हा काय आहे? एक्सेप्शन. फॉर एक्झाम्पल 10 डिवायडेड बाय 0. काय आउटपुट येतं गाईज? कोण सांगेल? कोणाला मॅथ चांगला येतं? हं? Infinity. काय आहे? Infinity. कॅल्सी आहे तुमच्याकडं? कॅल्सी कॅल्क्युलेटर यूज करता का? आता तर कोणी पण कॅल्क्युलेशन साठी काय करतं? कॅल्क्युलेटर ओपन करतं. बरोबर. या अशा प्रकारे 10 डिवाइड बाय 0 काय आलंय? कॅल्सीला पण माहित नाही. काय म्हणतंय? कॅल्सी कॅल्सी कॅन नॉट डिवाइड बाय 0. सो कुठल्याच नंबरना 0ने डिवाइड करू शकत नाही. तर या केसमध्ये काय येतंय? एक्सेप्शन इन अ थ्रेड किंवा मेन. करेक्ट. काय म्हणतो आपण त्याला? अरिथमेटिक एक्सेप्शन. काय बोलता? अरिथमेटिक एक्सेप्शन. सो आपण आज काय बघणार आहे मग? एक्सेप्शन. काय बघणार आहे? एक्सेप्शन. काय येतं एक्सेप्शन? समजलं गरज काय एक्सेप्शनची? सो व्हॉट इज एक्सेप्शन? सो काय केलं आपण? 10 डिवाइडेड बाय 0. तो प्रोग्रामचं एक्झिक्युशन झालं होतं का? नाही. प्रोग्राम काय झाला? स्टॉप झाला होता. काय झालं? प्रोग्राम स्टॉप. करेक्ट.
गेले एक्सेप्शन म्हणजे काय काय लिहिशाल मग an exception is an unwanted event that occurs during program execution and stop the normal flow of the program. काय लिहिलंय रीड करा ऑनलाईन वाले. यस बोला ऑनलाईन वाले डेफिनेशन काय लिहिली आहे. सर्वांनी अनम्यूट करायचं आणि बोलायचं गाईज. An exception is an unwanted event that occur during program execution and stop the normal flow of the program. गुड मोजिमा. सो काय समजलं. An exception is an unwanted event that occurs during program execution and stop the normal flow of the program. It is called exception. Okay. सो लिहून रिअल लाईफ एक्झाम्पल आपण जे घेतलं तेच लिहू. काय सपोज यू आर फिलिंग ऑनलाईन फॉर्म. FILLING ते वाला फिलिंग म्हणजे भरणे. करेक्ट. अँड ऑनलाईन फॉर्म you enter age is equal to काय लिहिलंय आपण. ओके ABC XYZ काही पण instead of age is equal to 25 तेव्हा काही धरल्या आकडा. सो system throws an error. सो तुम्हाला जर एक्सेप्शन म्हणजे काय हे जर विचारलं तुम्ही फक्त डेफिनेशन नाही सांगायची गाईज. काय करायचं हे एक्झाम्पल पण सांगायचं. तर ह्या टाईप मध्ये कोणतं एक्झाम्पल सांगा. ओके जसं की फॉर एक्झाम्पल तुम्ही असं सांगितलं चालेल. काय तुम्ही कशामध्ये गेले एटीएम मशीन मध्ये परत एटीएम मशीन बरोबर आणि तुम्ही टाकला पिन. काय टाकला इनकरेक्ट पिन टाकला. काय टाकला. सो सिस्टीम काय होऊन जाती क्रॅश किंवा ते चालत नाही. बरोबर आहे. काही इनकरेक्ट पिन टाकून पण तुम्ही पैसे काढू शकता का. कोणी काढता का नाही. सो त्याला काय म्हणायचं सो आपण जर त्यांनी जर एक्सेप्शन हँडल नसतं केलं कोणी एटीएम मशीन वाल्यांनी करेक्ट. सो तुम्ही इनकरेक्ट पिन टाकला असता तर सिस्टीम क्रॅश होऊन गेला असतं. मग तुम्हाला सपोज चुकून आपला चुकीचा पिन पडलेला आहे. काय चुकून चुकीचा पिन पडलेला आहे. त्या केसमध्ये काय होईल मग एक्सेप्शन जर हँडल करायला असलं तर पुन्हा ते आपल्याला विचार रिइंटर नाही म्हणतात काय म्हणेल रिइंटर युअर पिन. करेक्ट समजतंय गाईज. सो त्या केसमध्ये त्यांनी काय केलेलं एक्सेप्शन हँडल केलेले. करेक्ट. किंवा ते परत विचारेल इंटर युअर पिन अगेन असं काहीतरी मॅसेज देईल. समजलं गाईज. सो एक्सेप्शन आणि एरर या दोन वेगवेगळ्या गोष्टी आहेत. खूप साऱ्या मुलांचं कन्फ्युजन असतं याच्यामध्ये. हा प्रत्येक कॉलेजमध्ये गेल्यावर आम्ही विचारतो किंवा बाहेर विचारतो किंवा इंटरव्ह्यूला विचारतो व्हॉट इज मीन बाय एक्सेप्शन. लोक एरर सांगतात.
काय सांगता एरर. एक्सेप्शन आणि एरर मध्ये खूप मोठा डिफरन्स आहे, तुम्हाला दाखवतो. एक्सेप्शन गुगल कोणी आजकाल वापरत नाही का? चॅट जीपीटी मुळे. ओके. डायग्राम कुठे एक्सेप्शनची गाईज? हे बघा काय म्हणताय ते. Unwanted and unaccepted event occur during the execution of program at runtime, disturb normal flow of instruction, except all execution and error types of classes of throwable. सो एक्सेप्शन आणि एरर हे दोन काय आहे? टाईप आहे. काय एक्सेप्शन आणि एरर हे दोन टाईप आहे. कोणत्या क्लासचे? थ्रोएबल. थ्रोएबल हा क्लास आहे त्यांचा आला. कोणता? थ्रोएबल. तो काय रूट ऑफ हेरायकी आहे. रूट ऑफ हेरायकी म्हणजे कोणता? टॉपचा क्लास आहे. कोणत्या क्लासचा? एक्सेप्शनचा. करेक्ट. सो थ्रोएबलचे दोन टाईप आहे. काय? गॅल्यून. एरर थ्रोएबल लिहा अशी डॅश करून लिहायचं, समजतं ना? थ्रोएबल आणि त्याचे दोन टाईप, एक्सेप्शन आणि एरर. सो एरर म्हणजे काय गाईज? कोण सांगेल मला एरर म्हणजे काय? रायटिंग मिस्टेक. करेक्ट. अजून? नो, नॉट लॉ एरर, दॅट इज कॉल्ड एक्सेप्शन. ओके. अजून आपण लॉजिक कन्फर्म नाही त्या गोष्टीला काय होतं, एक्सेप्शन मध्ये टाकून ते हँडल करू शकतो. बरोबर ना? जसं की सिस्टीम क्रॅश, लॅपटॉप बंद पडला इथं माझ्या या क्षणाला, तर काय ते एरर आहे किंवा माझ्या सिस्टमची मेमरी फुल झाली की मी हँडल नाही करू शकत प्रोग्रामॅटिकली. बरोबर आहे ना? किंवा ऑटोमॅटिक पॉवर कट झाली, सिस्टम बंद आला, मी हँडल करू शकतो का? नाही. त्या केसला काय बोलायचं? एरर. काय म्हणताय? सिरियस प्रॉब्लेम दॅट ऑकर. काय आहे? रिजनेबल ऍप्लिकेशन शुड नॉट ट्राय टू कॅच. म्हणजे काय आहे? जे आपण सॉल्व्ह नाही करू शकत गाईज, त्याला काय बोलायचं? एरर. सो बोला सर्वांनी, ज्या गोष्टी नॉर्मल ह्युमन बिंग, नॉर्मल माणूस सॉल्व्ह नाही करू शकत, सॉल्व्ह करू शकतो, नंतर जाईल तो डीपी आणील, पॉवर कट जोडील वगैरे, त्या केस मध्ये सांगायचं मी. डेव्हलपरचं काम काय आहे? ऍप्लिकेशन डेव्हलप करणे. तो त्या केसमध्ये ते ऍप्लिकेशन सॉल्व्ह करू शकत नाही. त्या केसला काय बोलायचं? एरर. सर्वांनी हा डिफरन्स ध्यानात ठेवायचा. एरर आणि एक्सेप्शन मध्ये काय डिफरन्स आहे? एक्सेप्शन काय करतो आपण? कंडिशन दॅट रिजनेबल ऍप्लिकेशन माइट वॉन्ट टू बी कॅच. म्हणजे काय माहिती का? ज्या गोष्टी आपण सॉल्व्ह करू शकतो. करेक्ट. त्याला काय म्हणतात? एक्सेप्शन. सो एक्सेप्शनचे दोन टाईप आहे. कोणते? चेक्ड एक्सेप्शन आणि अनचेक्ड एक्सेप्शन. गॅल्यून. चेक्ड एक्सेप्शन आणि अनचेक एक्सेप्शन. अनचेक म्हणजे कोणतं? रन टाइम एक्सेप्शन.
सो कंपाईल टाइम म्हणजे कोणते गाईज? सो तुम्ही लिहून घ्या टाइप्स ऑफ एरर आधी. ओके. हा काय आपला नॉर्मल फ्लो आहे प्रोग्राम. करेक्ट. सिंपल हॅलो वर्ड काय केलं आपण? प्रिंट केलं. दिसतंय सर्वांना? ओके. सपोज मी या केस मध्ये असं लिहिलं तर हा काय झाला? हा एरर कधी होतो बघायचा. आपण रन कसं करतो बोला गाईज? असं नाही सांगू. जावा सी एरर डेमो डॉट जावा काय करतो आता? कंपाईल करतोय प्रोग्राम. सो कंपायलेशनला एरर आलाय कोणता? कंपाईला काय आहे? सेमीकॉलन मिसिंग. काय आहे? सेमीकॉलन मिसिंग किंवा एक्सपेक्टेड सेमीकॉलन. ओके. घ्या लिहून. याला काय बोलता? कंपाईल टाइम एरर. मिसिंग सेमीकॉलन लिहा खाली. टाइप्स ऑफ एरर लिहा आधी. डिटेक्टेड ड्युरिंग कंपायलेशन. डिटेक्टेड ड्युरिंग कंपायलेशन कधी आलाय बघा? जावा सी करतोय आपण त्यावेळेस. आणि असं लिहायचं खाली आउट त्याच्यामध्ये प्रोग्राम लिहायचा. पब्लिक क्लास एरर डेमो पब्लिक स्टॅटिक वाईड मेन एक्झाम्पल लिहायचं. सिस्टीम डॉट आउट डॉट प्रिंट एलेन देन हॅलो सेमीकॉलन लिहायचा नाही आणि खाली लिहायचं काय आहे? जावा सी एरर डेमो रन करताना कसं दाखवायचंय? ऑकर ड्युरिंग कधी? कंपायलेशन. त्याला काय बोलता? कंपाईल टाइम एरर. एक्सेप्शन म्हणा तुम्ही पाहिजे तर. मिसिंग सेमीकॉलन झालंय. राईट डाऊन करून सर्वांचं. झालंय का काही? int a equal to 10. int b equal to 2. Correct? Then int c equal to a plus a divided by b. Okay. Then system dot out dot println c. Okay.
जावा एरर डेमो काय आउटपुट 5 10 डिवायडेड बाय 2 काय आउटपुट 5 आपण काय केलं 5 प्रिंट केलाय ओके सपोज मी इथं 0 घेतला काय घेतला आणि प्रोग्राम कंपाईल केला कंपाईल झालाय प्रोग्राम गाईज दिसतंय का तुम्हाला जावा सी एरर डेम ओके प्रोग्राम काय आलाय कंपाईल देन मी रन केला कधी आला एरर रन टाइम एरर करेक्ट काय आलाय रन टाइम एक्सेप्शन एरर करेक्ट ऑकर ड्युरिंग एक्झिक्युशन होत राहतो त्यावेळेस येतो ना रन टाइम एरर म्हणजे लिहा टाईप 2 काय रन टाइम एरर ऑकर ड्युरिंग एक्झिक्युशन आणि हे एक्झाम्पल लिहून घ्या आणि खाली आउटपुट लिहा असं गाईज तुमचे कॅमेरे का ऑफ झाले परत मला तुमची टेस्ट घ्यायची गाईज स्क्रीन कधी घेणार मी तुम्ही जर कॅमेरा ऑन नाही केले तुम्ही लॅपटॉप आणले का ऑफलाईन मध्ये लॅपटॉप आणले सर्वांनी लॅपटॉप घेऊन यायचे सर्वांनी हा प्रॅक्टिस करायची एक तास तुम्हाला आता इथं बसून माझ्या समोर जेवढे प्रोग्राम होते तेवढ्यांची काय करायचं स्वतः प्रॅक्टिस करायची कारण की आपलं खूप झालंय तुमची प्रॅक्टिस तेवढी झाली का सो याला काय बोलायचं मग रन टाइम एरर हा झाला दुसरा टाईप करेक्ट झालंय यस नो Yes, sir. सपोज एरिया कसं कॅल्क्युलेट करतात गाईज बोलता बोला बरं इंट अरे एरिया कसा कॅल्क्युलेट करता कोणाला माहिती की एरिया कसा कॅल्क्युलेट करता एरिया इक्वल टू तो काय झाला प्रोग्राम काय करतो आपण आता कंपाईल करतोय झालाय कंपाईल रन करतोय झालाय रन आउटपुट काय आलंय काय आलंय ऑनलाईन आले गाईज बोला फास्ट 15. करेक्ट आहे करेक्ट आहे आपण का ऍडिशन केली नाही सर इंटू मल्टिप्लिकेशन होईल
मल्टिप्लिकेशन पाहिजे होतं, काय केलंय ऍडिशन. Addition. सो याला बोलतात तिसरा टाईप, काय लॉजिकल एरर. घ्या लिहून. लॉजिकल एरर म्हणजे काय आलंय, प्रोग्राम रन सक्सेसफुली बट आउटपुट इज रॉंग. घ्या लिहून डायरेक्ट. लॉजिकल एरर, प्रोग्राम रन सक्सेसफुली बट आउटपुट इज रॉंग. एक्झाम्पल लिहा खाली. वाय आउटपुट इज रॉंग? रॉंग फॉर्म्युला. करेक्ट. का आउटपुट चुकीचा आलाय? तर फॉर्म्युला काय आहे, चुकीचा आहे. करेक्ट. तू सगळे लेक्चर केले? आता वेळ येत होती का तुझं काय? तुझा आता काय मग तू काय काय आता एक रोड कंप्लीट झाली, गुड पण झाली. बापरे. तू पण करायची. पुढं असं म्हटलंय बघा, मराठीमध्ये घेऊन घेतलं सांगितलं. वाचा पण आहे थोडं. तू किती झाली का तुझं? किती कमी झाली? सगळे लक्ष दिले तुम्ही? होय, नाव काय? बोलत नाही का? किती करायची हा? माझ्याकडे का दिले? हा, ती बाजू दिले. एकाच जणाने बाजूला त्याला सांगून दिली. आणि निवडून सगळे किती आणि बाजूला आपल्याला रडू मिळेल कितना जुआ, प्रॅक्टिस नाही केली.
हा? पंचवीस पेजेस भरले तुम्ही फक्त काय तरी तू सांगितलं प्रोग्राम बघितलेलं नाही ज्या पेटीएम प्रोग्राम किती आहे तुम्ही कौन सा करेगा सेकंड थर्ड सेक्शन लास्ट एक सेकंड में पहले क्या हुआ अपना एब्स्ट्रैक्शन इंटरफेस इंटरफेस का काम लिखा है इंटरफेस समझ में नहीं आ रहा है हाँ? किती पर्सेंट झालं तर किती पर्सेंटेज आहे तसं थोड़ा पता है करेक्ट लिखिए जो मार्क नहीं है थोड़ा सा समझ में आना चाहिए काम का हमारा नहीं वो लिखने की बात नहीं हैंडराइटिंग का मतलब लिखता जो है ना वर्ड का प्रॉब्लम नहीं वो पास पास लिख रहा है कुछ समझ नहीं आ रहा है काम का समझे इंटर क्या काय होता और मिलेगा चलो रहेगा I have to do on forward आउटपुट नाही भेटणार म्हणजे फॉर्म मध्ये काय होतं तुम्ही ज्यावेळेस वाचता का त्यावेळेस ना लिहिलं ना मार्क्स फुल्ली भेटणार नाही याला किंवा याला एकदा नंतर समजणार नाही पुढे काय समजलं बरोबर आहे तुझं फक्त मी ते करायला आउटपुट काय करायला आउटपुट पण नाही तुझं लेक्चर केलं नाही तो आजच बरोबर नाव काय हा सुरुवात आला तू तुला सुरुवात केली अर्जुनाने मग काय फोन केला बरोबर ना अर्जुन अर्जुन कोण होता अर्जुन रे विचारत होती कोण होता अर्जुन झाले फक्त कोण होता यस गाईज ऑनलाईन आले नोट्स आहे का कोणी चांगले लिहिलेला परफेक्ट ऑनलाईन आले अरे यस नो काहीतरी सांगा रे तर लिहिलेले पण हँडरायटिंग चांगली नाही ठीक आहे मोजमा चालेल ना कसे हँडरायटिंग शो करते का म्हणजे सर खूप घाईघाईत लिहिलेले मग ओके ठीक आहे आपण नंतर बोलूया विषयावर ओके नेक्स्ट काय बघितलं आपण टाईप 3 कोणता एरर लॉजिकल एरर म्हणजे लॉजिकल एरर काय असतं भाई रॉंग फॉर्म्युला रॉंग कन्सेप्ट यूज केला म्हणजे आउटपुट येत आहे प्रोग्राम रन झाला बरोबर आहे हा फॅन फिरतोय गाईज बरोबर आहे म्हणजे कसं असा फिरतोय हा क्लॉकवाईज आणि अँटी क्लॉकवाईज फिरतो फॅन माहिती तुम्हाला अँटी क्लॉकवाईज फिरतोय तर फॅन फिरतोय म्हणजे काय आउटपुट आलं येतं पण ते कसं आलंय रॉंग समजतंय गाईज त्याला काय बोलायचं लॉजिकल एरर ओके सो आता आपण एक्सेप्शन बघूया कोणते कोणते कॉमन एक्सेप्शन लिहून घ्या आधी थेरी जरची अरिथमेटिक एक्सेप्शन कोणतं एक्सेप्शन काय तुम्हाला माहित पाहिजे त्याचं रिझन लिहा डिवाइड बाय 0 असेल म्हणजे या केसमध्ये असेल तर काय बोलतो आपण अरिथमेटिक एक्सेप्शन नंतर नल पॉइंटर एक्सेप्शन कोणतं नल पॉइंटर एक्सेप्शन म्हणजे काय नल ऑब्जेक्ट पास होतो ऑब्जेक्ट माहिती तुम्हाला आता काही जर तुम्ही नल ऑब्जेक्ट पास केला तर काय
एखाद्या ऑब्जेक्टची व्हॅल्यू पासच नाही केला तर काय येईल? नल पॉइंटर एक्सेप्शन येईल. देन ॲरे इंडेक्स आउट ऑफ बाउंड एक्सेप्शन. ॲरे इंडेक्स आउट ऑफ बाउंड एक्सेप्शन म्हणजे काय? सपोज हा क्लासरूम आहे, करेक्ट? या क्लासरूम मध्ये किती आहे? 20 मुलांची सिटिंग अरेंजमेंट आहे आणि यात 21 मुलं भरले, बसतील का? नाही. म्हणजे काय आला? ॲरे इंडेक्स आउट ऑफ बाउंड एक्सेप्शन म्हणजे काय? रॉंग इंडेक्स गेले. काय रिझल्ट लिहायचं तुला? रॉंग इंडेक्स. अजून नंबर फॉर्मॅट एक्सेप्शन. नंबर फॉर्मॅट एक्सेप्शन तुम्हाला एक्सेप्शन विचारलं आता कोणते कोणते काय ते सांगता आले पाहिजे. नंबर फॉर्मॅट एक्सेप्शन म्हणजे काय? इनव्हॅलिड नंबर. कधी येतो तो? इनव्हॅलिड नंबर असेल तेव्हा. इनपुट मिसमॅच एक्सेप्शन. इनपुट मिसमॅच एक्सेप्शन सो आपल्याला काय करायचं? एक्सेप्शन हँडल करायचे. काय करायचे? हँडल. त्यासाठी महत्वाचा कन्सेप्ट काय आहे? काही काही गोष्टी त्याच्यामध्ये ऍड करायचा कोड. कशामध्ये? एकदम बेसिक बेसिक शिकायचं तुम्हाला, जास्त लोड नाही घ्यायचं. काय करायचं? जो रिस्की कोड आहे त्या या ब्लॉक मध्ये टाकून घ्यायचा. कोणत्या? ट्राय ब्लॉक मध्ये. कोणता कोड? घेऊन त्याच्यात काय लिहायचं? ट्राय ब्लॉक मध्ये रिस्की कोड तुम्हाला जे वाटतोय तो. कोणता कोड? रिस्की कोड. ओके. फॉर एक्झाम्पल जर केलं 10/0 हा रिस्की कोड वाटतोय ना, तो या ब्लॉक मध्ये टाकून द्यायचा. एक्झाम्पल ट्राय 10/0. ओके. गेलं एक्झाम्पल. किंवा असं लिहा बघा, डायरेक्ट तुम्ही असं लिहिशाल फक्त. त्याच्या आधी काय लिहिला तुम्ही? इंट इंट आणि याला काहीतरी नाव द्या, समजा रिझल्ट इक्वल टू हे लिहून काय द्या किंवा आर इक्वल टू. ओके. सो आपल्याला काय करायचंय? एक्सेप्शन हँडल करायचंय. पण आपल्या ब्लॉकने त्याच्या खाली काय लिहाल तुम्ही? करेक्ट. बोला. कॅच. कॅच ब्लॉक हँडल एक्सेप्शन लिहू. कॅच ब्लॉक काय करतं? हँडल एक्सेप्शन. सो सिंटॅक्स कसा असेल मग आता? प्रॉपर कॅच एक्सेप्शन क्लास येतो आणि त्याचा ऑब्जेक्ट. ओके. बघा इथं 10/0 एक्झाम्पल करून म्हणजे तिथे लक्षात येईल. आपण इथं केलं होतं बघा. काय केलं तर डायरेक्ट करू आपण आता. पब्लिक स्टॅटिक वाईड मेन व्हेरिएबल वगैरे नाही घेत मी. डायरेक्ट एक्झाम्पल देतो. काय करावं लागेल? ट्राय कॅच. ओके. तो ट्राय ब्लॉक पण काय लिहिलं मी? इन रिझल्ट इक्वल टू
10 डिवाइड बाय 0. करेक्ट. आणि देन एक्सेप्शन याच्यामध्ये आपण काहीतरी एरर प्रिंट करू. सिस्टीम डॉट आउट डॉट प्रिंटएलएन याच्यामध्ये एरर. ओके, असं नाव प्रिंट करू आपण काही पण. किंवा कॅन नॉट कॅल्सीवर झालं बघा. आपल्याला काय आलं, कॅन नॉट डिवाइड बाय 0. ओके, देन आपण काय करू, आपण काय आलाय आउटपुट, प्रोग्राम काय आलाय, रन झालाय. एक्झिक्युशन स्टॉप झालं का आपल्याला, काही समजतोय का, आपलं एक्झिक्युशन स्टॉप झालं का नाही. आपल्याला एक प्रॉपर एरर आलाय, कॅन नॉट डिवाइड बाय 0. ओके, म्हणजे आपण जो प्रिंट केलेला एरर आहे तो आलेला आहे. ओके, गेलो. सो या प्रोग्रामचा फ्लो कसा असतो, मग आता फ्लो डायग्राम काय असेल एक्सेप्शनची. आधी काय होतं, ट्राय ब्लॉक एक्झिक्यूट होतो. करेक्ट, ट्राय ब्लॉक एक्झिक्यूट झाला का नंतर काय होतं, कॅच. बरं, नंतर एक्सेप्शन कोणतं आहे ते येतं. देन प्रोग्राम कंटिन्यू होतो. ओके, प्रिंट करायला इथून सुरुवात झाली ना गाईज. सपोज इथं असतं हा ब्लॉक एक्झिक्यूट झालेला, तुम्हाला दाखवतो मी. ओके, लिहायची काही गरज नाही. झालं गाईज, अरे यस नो. अजून जर स्टँडर्ड वेने बघायचं असेल तर ट्राय याच्यामध्ये काय करायचं, सिस्टीम डॉट प्रिंट डॉट आउट याच्यामध्ये काय प्रिंट करायचं, रिझल्ट. ओके, देन सिस्टीम डॉट आउट डॉट प्रिंटएलएन आणि याच्यामध्ये त्याच्यामध्ये हा काय, ही काय ऑब्जेक्ट आहे कशाचा, एक्सेप्शनचा. बरोबर, ही काय आहे, गाईज इकडे बघा. एक्सेप्शन काय आहे आपल्याकडं, क्लास आहे. कशाने एक्सटेंड कराय तो, मी सांगितलं होतं तुम्हाला, हा थ्रोएबलने. करेक्ट. सो एक्सेप्शन काय आहे, क्लास आहे आणि त्या क्लासच्या मेथड आहे कोणता, गेट गेट मेसेज. काय आहे, इनबिल्ट क्लास आहे. काय आहे, इनबिल्ट क्लास आहे आणि त्याचे आपल्याकडे काय आहे,
मेथड आहे. सो आपण तो मेसेज जो असेल तो पण डायरेक्टली प्रिंट करू शकतो आपल्या इथं मेसेज ठेवून. कसं तर आपण ती मेथड कशी कॉल करू शकतो त्या क्लासची ऑब्जेक्ट क्रिएट करायचा आणि मेसेज. सपोज ऑब्जेक्ट क्रिएट केला आपण एक्सेप्शनचा ई डॉट गेट मेसेज. हा मेसेज इथं प्रिंट करेल. ओके, हा स्टँडर्ड वे झाला. प्रोजेक्ट मध्ये असं लिहावं लागतं ऍक्च्युअली. ओके, डिवाइड बाय 0 आलाय का. जी एक्सेप्शन क्लास मध्ये दिलेली मेसेज आहे तो आपल्याला इथं प्रिंट झाला. आपला ओन मेसेज आहे का, आपला ओन आहे. आपण राईट केलेलं आहे की डिवाइड बाय 0 नाही. कुठून आलं हे एक्सेप्शन क्लास मधनं. ओके, घ्या देऊन. तो ट्राय ब्लॉक मध्ये काय असं समजलं तुम्हाला आता. कॅच ब्लॉक मध्ये काय असं समजलं. पाणी आणतो का? पाणी बॉटल होती ना. आहे बंद करतो. समजतं का दिव्या. तू झाला लिहून. तो विसरला होता. हं? मग चिंतन करतोय जरा. समजलं नाही. हं? काय चालू आहे. काय म्हणतो काय काय म्हणतो. ट्रायबल खाली समजलंय का. प्रोग्रामच तुमचा झालाय ट्रायबल ना खाली. ट्राय ब्लॉक का लिहिला आपण. का लिहिला कोण सांगायचं. हातवरती करा ऑनलाईन वाले पण. झालंय लिहून सर्वांचं. आधी लिहून घ्या 1 मिनिट थांबा. आपण डिस्कस करू याच्यावर परत. हे बघा बाळांनो, एक लक्ष द्या. इथं मी काय लेक्चर नाही येणार, लेक्चर घेणार, कम्प्लीट करून जाणार. तुमचे जे प्रॉब्लेम आहे तेच मला सॉल्व्ह करायचे. अरे तुम्ही माझ्याकडनं होता होईल तेवढं जास्तीत जास्त शिकवून जा. मला काय खूप काही येत असं नाहीये, पण तुमच्यापेक्षा किमान थोडं तरी जास्त येत एवढं ध्यानात ठेव. हा 10 ते 15 वर्षात किमान मी थोडंफार काहीतरी केलं असेल ना जावामध्ये. सो तुम्हाला होता होईल तेवढं काय करा, जास्तीत जास्त घेऊन जाण्याचा प्रयत्न करा. असं तसं तुमचं जून संपत आलेलं आहे बरोबर. राहिले 2 महिने. तू खूप काही घेऊन जाऊ शकता तुम्ही. आता बरीच मॅच्युरिटी आली तुम्हाला, अंडरस्टँडिंग झाली बसण्याची, जावा बेसिक बेसिक समजायला लागलेलं आहे. त्यामुळे न घाबरता न डरता बिनधास्त प्रश्न विचारत चला, बिनधास्त समजून घेत चला. मी जेवढं सांगितलं फक्त आणि फक्त तेवढंच करा. यापेक्षा जास्त करत बसू नका. खूप पहिले एका महिन्यात तुमची नोटबुक भरली म्हणजे तुम्ही विचार करा खूप प्रॅक्टिस केली एवढी एवढं त्याची तर खूप होईल. याच्या पलीकडे तुम्हाला क्वेश्चन विचारला जाणार नाही. तुमचं टार्गेट प्लेस होण्यासाठी, मी तुमचा रिझल्ट साठी सांगत नाही या गोष्टी. तुमचा ITR प्रोग्राम मला नाही माहिती कशासाठी असतो बरोबर आहे नाही. माझं कन्सर्न वेगळं आहे कंपनी सोबत. तुम्ही इथे येऊन काय करता, कसं करता, अटेंडन्स किती इम्पॉर्टंट आहे या गोष्टी मला काही घेणं देणार नाही. फक्त मला त्या इन्स्ट्रक्शन भेटतं मी त्याच सांगतो तुम्हाला. काय कॅमेरा ऑन ठेवत चला. ऑनलाईन वाले तुम्ही लॅपटॉप आणून प्रॅक्टिस करत चला. ऑफलाईन वाले बी ऑनलाईन वाले बी प्रॅक्टिस करायच्या या गोष्टी. माझं कन्सर्न काय माहिती का, माझा अल्टिमेट मोटो काय आहे,
का तुम्हाला जास्तीत जास्त नॉलेज कुठनं भेटेल या गोष्टीमधून. त्या गोष्टीवरती तुम्ही फोकस करा. बाकीच्या गोष्टी तुम्ही तर ऍज अकॅडमिक साठी कराच. जसे की तुमचे अटेंडन्स वगैरे कंपल्सरी वाटतं. तुम्हाला हा किती मार्काचा 200-300 मार्काचा प्रोग्राम वाटतं, बरोबर. याच्यामध्ये तुमच्या अटेंडन्स येते, तुमचं कंटिन्यू येते, तुमची डेली डायरी आली, तुमचा प्रोजेक्ट आला, त्याच्यानंतर रिपोर्ट आला. तुम्ही ते फोल्डर बनवता, या गोष्टी हे सर्व कराच. पण त्यापेक्षा जास्त इम्पॉर्टंट काय, तुम्ही कन्सेप्ट समजून घ्या. नाही समजलं तर काय करा, विचारत चला. ओके, झालं लिहून सर्वांचं ऑनलाईन आणि तुम्ही बोलत चला गाईज. Yes, sir, झालंय. ओके, हा बोल, काय नाव तुझं? आलं अर्जुन. ट्राय पासून नाही समजलं, नाही समजलं. बरं, काय केलंय तुला, काय वाटतंय तू सांग, जाऊ दे. तू वाच फक्त प्रोग्राम बेसिक, आपण वाचतो का? तुला असं वाचतं असं वाच, पब्लिक क्लास, एअर डेमो, पब्लिक स्टॅटिक वाईड मेन स्ट्रिंग आहे काय माहितीये? पब्लिक स्टॅटिक वाईड मेन स्ट्रिंग काय? प्रोग्राम स्टार्ट होतो, मेन मेथड आपली ती, बरोबर. हा, देन त्याच्या खाली काय लिहिलंय मी? ट्राय आणि कॅच. सोडून दे 2 मिनिटं, आता ट्राय आणि कॅच बघू नको. अर्जुन आहे तू, फक्त समोर नाही आला त्याच्यावरती इंट रिझल्ट सिस्टीम डॉट, बरोबर. आणि 10/0 सिस्टीम डॉट आउट डॉट प्रिंटएलएन रिझल्ट, आणि त्याच्या खाली काय? सिस्टीम डॉट आउट डॉट प्रिंटएलएन ई डॉट गेट मेसेज. हे बी सोडून दे, फक्त लाईन नंबर 5 आणि 6 वाचतो, तेवढंच बघ. काय दिसतंय त्याच्यामध्ये तुला? 10/0 10/0 होतं का? करून बघ बरं. नाही होत, म्हणजे काय, हा रिस्की कोड आहे. इथपर्यंत समजलं ना, तेवढी मेमरी चालली पाहिजे आपल्यावाली. तेवढी जर नाही चालली तर मग काही समजणार नाही. तुला कन्फ्युजन वाटलं, हा रिस्की कोड असो किंवा नसो, तरी पण कुठं टाकायचा? सपोज तर 10/2 जरी असला ना, तरी पण हा ट्राय ब्लॉक मध्ये टाकायचा आहे. ओके, क्लिअर झालं का अर्जुनमुळे सर्वांचा क्वेश्चन? असो किंवा नसो, आपल्याला कन्फ्युजन आहे. आपण ह्या केसमध्ये हे की ते, त्या केसमध्ये दोन्ही पण करून टाकायचे. एक्झाम मध्ये आपल्याला विचारतोय 2, बरोबर आहे ना? त्यातलं आपल्याला एक येत नाही, कंपल्सरी येतंय, पण एकाला जास्त मार्क आहे. त्या केसमध्ये काय करायचे? दोन्ही सॉल्व्ह करायचे. तशी केस वापरायची, तर लक्षात ठेवा. ट्राय ब्लॉक, जिथं जिथं आपल्याला वाटतंय रिस्की कोड, तिथं काय टाकायचा? ट्राय ब्लॉक. ट्राय ब्लॉक टाकला की आपल्याला कंपल्सरी काय, कोणता ब्लॉक लिहायचा आहे? कॅच. सिंपल, फक्त स्पेशल ट्राय ब्लॉक लावायचा नाही का? जे आपण ट्राय करतोय ते काय केलं पाहिजे? कॅच. काय केलं पाहिजे? कॅच. मग ते कसं म्हणजे कॅच होईल? कॅच ब्लॉक मध्ये. मग तिथं काय आहे? एक्सेप्शन आहे. इथं तुम्ही स्पेसिफिक एक्सेप्शन बी दिलं असते, चाललं असतं. कोणतं? अरिथमेटिक एक्सेप्शन. बऱ्याच ठिकाणी तुम्हाला गुगलवर तेच भेटेल या एक्झाम्पलला. पण मी काय लिहिलंय? एक्सेप्शन. हा डिफरन्स आहे माझा आणि गुगलचा म्हणा किंवा ChatGPTचा, तुम्ही जे काही यूज कराल त्याचा. मी का एक्सेप्शन दिलं तुम्हाला माहिती का? एक्सेप्शन काय आहे? रूट क्लास आहे. अंतिम बाबा, बरोबर आहे ना? अहम ब्रह्मास्मी. म्हणजे काय आहे? एक्सेप्शन काय आहे? रूट क्लास येतं सर्व क्लासच्या, कोणी नाही केलं तर मी कराल बाबा. तुझं एक्सेप्शन काय समजतंय ना? मी जर मी लिहिलं असतं SQL एक्सेप्शन, चाललं असतं का? नल पॉइंटर चाललं असतं का? नाही. पण इथं अरिथमेटिक लिहिलं असतं तर चाललं असतं. ओके, सो त्या केसमध्ये काय लिहिलं आपण? एक्सेप्शन. एक्सेप्शन काय? मग जावाचा इनबिल्ट क्लास आहे, करेक्ट. त्याचा काय क्रिएट केलाय आपण? ई म्हणजे काय क्रिएट केलाय? ऑब्जेक्ट. काय क्रिएट केलाय गाईज? बोला सर्वांनी, काय क्रिएट केलंय? ई म्हणजे काय मॅम? ऑब्जेक्ट. आणि त्या ईने काय केलं इथं? त्या ई एक्सेप्शन क्लासची मेथड आहे, कोणती? गेट मेसेज. ते आपल्याला मेसेज प्रोव्हाइड करते की काय एक्सेप्शन आहे. तो काय मग? डिवाइड बाय, म्हणजे डिवाइड बाय 0. ओके, समजलं का? सो कोणते कोणते ब्लॉक बघितले आपण? ट्राय ब्लॉक, कॅच ब्लॉक, आणि अजून एक ब्लॉक असतो. सपोज काही केसमध्ये कसं असतं, हे एक्झिक्यूट नाही होत, बरोबर आहे, रिस्की कोड असल्यामुळं. जसं की इथं, आणि हे एक्झिक्यूट होतं, बरोबर आहे, कॅच. पण कधी कधी कॅच सोबत आपल्याला काय पाहिजे माहिती का? फायनरी ब्लॉक.
जर हा ब्लॉक एक्झिक्यूट झाला तर हा ब्लॉक होईल किती आता? हे बघा, हे एक्झाम्पल बघा, डिवाइड बाय 2 केलंय मी. काय आउटपुट गाईज? बोला बोला, काय आउटपुट येईल? सर्वांनी बोला. काय आलं? फाय. काय फाय आलं? डिवाइड बाय 2 येईल. म्हणून इथं हा ब्लॉक एक्झिक्यूट झाला का आता? नाही. बरोबर आहे. बट आपल्याला अशी केस येते कधी कधी तर एखादी गोष्ट कंपल्सरी करायची असते. जसं तुम्हाला काही समजू अथवा ना समजू पण अटेंडन्स कंपल्सरी लागली पाहिजे. तुमच्या लेक्चरला येण्याचा मोठं काय आहे? बरोबर आहे नाही? त्यातले मग कोणी असो, हुशार स्टुडंट असो, ज्याला शिकण्याची इच्छा असो किंवा ज्याला नसो, पण काही काही काय आहे कंपल्सरी गोष्ट काय आहे? अटेंडन्स लागली पाहिजे. सो अटेंडन्स कोणत्या ब्लॉक मध्ये येणार तुमच्यावाल्या मग केसमध्ये? फायनली ब्लॉक मध्ये. कोणत्या ब्लॉक मध्ये येणार? फायनली ब्लॉक मध्ये. ओके. काय लागली पाहिजे तुमची? अटेंडन्स कंपल्सरी लागली पाहिजे. ओके. सो इथं काय द्यायला मग? सिस्टीम डॉट आउट डॉट प्रिंट देन ऑलवेज एक्झिक्यूट गेलो. ऑलवेज एक्झिक्यूट. सो हा ब्लॉक काय होईल तुमचा वाला? कंपल्सरी काय होईल? हे बघा, 5 ऑलवेज एक्झिक्यूट. एक मिनिट लक्ष द्या सर्वांनी, लिहू नका. हे बघा, 5 आपण एकाच काय झालं? 5 आणि ऑलवेज एक्झिक्यूट आलं. सपोज 0 असेल डिवाइड बाय 0 ऑलवेज एक्झिक्यूट. समजतंय? फायनल ब्लॉक काय करतो मग? ऑलवेज एक्झिक्यूट. ओके. वेदर एक्सेप्शन ऑकर ऑर नॉट. तुम्हाला समजणं एका ब्लॉक मध्ये येईल, ना समजणं एका ब्लॉक मध्ये येईल. समजणं कोणत्या ब्लॉक मध्ये येईल? ट्राय ब्लॉक मध्ये. का? तर मी ट्राय करतोय समजावण्याचं तुम्हाला. बरोबर ना? ना समजणं हा तुमचा प्रॉब्लेम झालाय. तुम्हाला समजूनच घ्यायचं नाही. बरोबर आहे नाही? ते एक्सेप्शन आहे तुमच्या केसमध्ये. आणि फायनली काय एक्झिक्यूट काय करणार आहे? अटेंडन्स. बरोबर आहे? समजलं एक्झाम्पल? हे एक्झाम्पल सर्वांना समजलं असलं. सरांनी लाईफ रिअल लाईफ एक्झाम्पल दिला मला, है ना? फायनल ब्लॉक काय असतं माहिती का? प्रोग्रामॅटिकली आपण कनेक्शन करणार आहे. पुढे काय करणार आहे? डेटाबेस सोबत कनेक्शन. तर ते कनेक्शन क्लोज करण्यासाठी नॉर्मली कोणत्या ब्लॉकचा यूज होतो? फायनल ब्लॉकचा. कनेक्शन क्लोज करावं लागतं कंपल्सरी. बरोबर आहे ना? कनेक्शन झाल्यानंतर तुमचं कंपल्सरी काम काय आहे? तुमचं एक्झिक्युशन हो ना हो, पण ते क्लोज करणं मॅनिटरी असतं काही गोष्टी. बरोबर आहे ना? तशी तुमच्या अटेंडन्स काय मॅनेजर सांगतो ना त्या प्रकारामध्ये. तर फायनल ब्लॉक काय असतो? एक्झाम्पल काय द्याल? कनेक्शनचं डेटाबेसचं. हे नाही सांगायचं एक्झामिनरला. सरांनी आम्हाला सांगितलं होतं, आम्हाला समजू अथवा ना समजू, पण अटेंडन्स कंपल्सरी फायनल ब्लॉक मध्ये. तुम्ही तुम्हाला समजण्यासाठी दिलं. पण एक्सेप्शन हँडलिंगच्या आधी ऍरे घ्यायला पाहिजे. तुमचा ऍरे राहिला ना काही. सो ऍरे येते का तुम्हाला? झालं ऍरे? मी राहिले हो पाहिजे ना. नक्की झालं का ऍरे? तुम्ही खूप बोगाडे म्हणजे बघा, वाईट परिस्थिती रे देवा. सिंगल डायमेन्शन ऍरे.
चालेल ना रे? काय करायला पाहिजे आपल्याला? पुन्हा अरे विचार काम तुला हे काय झालं ना? सो फायनल ब्लॉक आता मला सांगा तुम्ही आवडतो का रामला झाले तर मला आवडते काय जाणार आहे बोला का त्याला लेक्चर घेता झालं गाईज कम्प्लिटेड Yes, sir. गुड तुझ्याला आपला एक एक्स्ट्राचा क्लास असतो आपल्याकडे जो डेमो तो आपण परमनंटली यूज करत असतो डेली करून बघितलं का रे एक्सेप्शन सर्वांनी प्रॅक्टिस केली घ्यायची आधी नाही हा इनकॅप्सुलेशन सॉरी केली का रे लॅपटॉप प्रॅक्टिस केली का हो, sir. नाही केली अरे प्रॅक्टिस करा बाळांनो ओके इन अरे इक्वल टू 10, 20 ओके हा काय आलाय अरे डिक्लेअर झालाय अरे इंडेक्स स्टार्ट फॉर्म बोला गाईज 0. हो तो अरे ऑफ 1 काय झाला मग अरे ऑफ 1 काय येईल आउटपुट 20. 20. करेक्ट काय येईल बोला गाईज सर्व बोला कोणते सांगितले करेक्ट काय आलंय 20 करेक्ट इथपर्यंत समजलं सर्वांना आता ओके इथपर्यंत समजलंय बट मी इथं काय केलंय 5 आता काय येईल रे कंपाईल लेअर आलाय का करंट टाइमला काय म्हणताय ते अरे इंडेक्स आउट ऑफ बाउंड एक्सेप्शन इंडेक्स 5 आउट ऑफ बाउंड फॉर लेन टू ऍट डेमो डॉट मेन काय म्हणताय ते अरे इंडेक्स आउट ऑफ बाउंड एक्सेप्शन सो कसं हँडल करणार आहे एक्सेप्शन कोण सांगेल मला आता ट्राय ब्लॉक मध्ये टाकायचा हा रिस्की कोड करेक्ट काय करायचं या कोडला उचलायचं आणि या ट्राय ब्लॉक मध्ये टाकायचं गुड देन ट्राय सोबत काय पाहिजे रिस्की कोडला उचलायचं आणि कुठं टाकायचं ट्राय ब्लॉक मध्ये ओके देन
काय करावं लागेल मग आता आपल्याला? कॅच. कॅच मध्ये काय लिहायचं सांगेल मी? एक्सेप्शन ही. करेक्ट. ओके, असं लिहिलं तरी तुमचा प्रॉब्लेम सॉल्व्ह होईल. ओके, तर तुम्हाला माहिती आहे कोणतं एक्सेप्शन येतं या केसमध्ये? बोला काय? करेक्ट. अरे इंडेक्स आउट ऑफ बाउंड एक्सेप्शन. बट प्रत्येकाला वाटतं का हे येतं? नाही. कोणाला कोणाला वाटलं अरिथमेटिक एक्सेप्शन बी येऊ शकतं? काय येऊ शकतं? कोणतं? अरिथमेटिक एक्सेप्शन. करेक्ट. त्याच्यामध्ये लिहिलं आपण सपोज सिस्टीम डॉट आउट ऑफ इंटेलियन काही मॅथचा एरर आहे. ओके, सपोज एखादा म्हणला कोणतं अरे इंडेक्स आउट ऑफ बाउंड एक्सेप्शन ही अरे एरर. ओके, सो हा कोणता एरर मग आता? अरे एरर. करेक्ट. सो आपण काय केलं इकडं एका ट्राय सोबत काय आहे मल्टिपल कॅच, 2 कॅच वापरले. करेक्ट. आता रन करू आपण. कोणतं एरर आहे? घ्या लिहून. अरे एरर. झोपेची हाल. तुमच्याकडे आता ऑप्शन. करेक्ट. तो याला काय बोलता? मल्टिपल कॅच ब्लॉक. ओके, काय बोलता?
अरे बोला. ऑफलाईन वाले बोलणं बंद झालं. हम्म. काय आहे? मल्टिपल क्लॅच ब्लॉक. झालंय. झालं आयटम गाईज. Yes, sir. Yes, sir. ओके. तो कधी कधी वाटलं आपल्याला की हे एक्सेप्शन कोणतेच यूज नाही करायचे. आपलं कोणतं आहे? मॅन्युअल एक्सेप्शन क्रिएट करायचं आहे. फॉर एक्झाम्पल मी दिलं होतं बघा सुरुवातीला. काय आहे? तर तुम्ही वोटिंगला इलिजिबल आहे की नाही. हा, जर 18 वर्षापेक्षा तुमचं कमी वय असेल तर यू आर नॉट इलिजिबल फॉर वोटिंग. हे एक्सेप्शन क्रिएट करायचं आपल्याला. तर कसं करणार? कसं करणार? त्यासाठी यूज करायचा थ्रो कीवर्ड. कोणता? थ्रो. काय करणार? थ्रो कीवर्ड यूज करणार. सो थ्रो कीवर्ड यूज टू क्रिएट exception manually. Throw keyword used to create exception manually. घ्या लिहून. Throw keyword is used to create exception manually. जमतं. बट आपल्याला थ्रो कीवर्डचा यूज बघायचा आहे. करेक्ट? काय आहे? इन एज इक्वल टू 15. ओके. If greater than 18, then लिहू आपण थ्रो. ओके. काय आहे? न्यू सिंटॅक्स लिहून घ्या. काय म्हणायचं? अरिथमेटिक एक्सेप्शन. ओके. याच्यामध्ये काय प्रिंट करायचं? नॉट. बोला काय होतं रे? आलंय का? नॉट इलिजिबल नाही ना फॉर वोटिंग. ओके. एकदम सिंपल थ्रो. ओके. काय होतंय हे बघा. एक्सेप्शन इन थ्रेड मेन जहा डॉट लॉंग डॉट अरिथमेटिक एक्सेप्शन नॉट एलिजिबल फॉर वोटिंग.
आणि अजून असतो थ्रोज. काय थ्रोज कीवर्ड. हे काय आला थ्रो. देन थ्रोज कीवर्ड यूज टू डिक्लेअर एक्सेप्शन. डिक्लेअर एक्सेप्शन गेलो. थ्रोज कीवर्ड डिक्लेअर एक्सेप्शन. त्याचा लिहा सिंटॅक्स. वाईड सपोज शो for main class वगैरह. हो नॉट अ फ्लो. हो एक्सेप्शन केलं. एक्सेप्शन ओके. त्याचं काय केलंय मेनला एक्सेप्शन दिलंय. थ्रो न्यू एक्सेप्शन. सो थ्रोज काय येतं बेसिकली मेन सोबत येतं. सोबत येतं मेन मेथड सोबत. ओके. म्हणजे मेथड सिग्नेचर आहे थ्रोज. काय आहे मेथड गेलून थ्रोज काय आहे मेथड सिग्नेचर. समजतं ना. तो कोणासोबत येतं मेन मेथड सोबत. ओके. ज्यावेळेस मल्टिपल असेल एक्सेप्शन त्यावेळेस काय यूज करायचं मग थ्रोज. मल्टिपल असेल एक्सेप्शन त्यावेळेस काय यूज करायचा थ्रोज. आणि सिंगल एक्सेप्शन असेल तर काय यूज करायचं थ्रो. थ्रो कुठे असतो मेथडच्या मध्ये. थ्रो कुठे आहे मेथडच्या मध्ये. समजतंय काय थ्रोज कुठे आहे मेथड सिग्नेचर किंवा मेथड सोबत. थ्रो काय करतो एक्सेप्शन क्रिएट करतो. थ्रो काय करतो एक्सेप्शन क्रिएट करतोय बघा. आणि थ्रोज काय करतो डिक्लेअर करतो. फक्त काय करतो डिक्लेअर एक्सेप्शन. या गोष्टी लक्षात असतं काय. तो आपण मोस्ट इम्पॉर्टंट पार्ट बघणार आता. क्रिएट अवर कस्टम एक्सेप्शन फॉर एक्सेप्शन. आपल्या स्वतःचे एक्सेप्शन कसे क्रिएट करायचे आपल्याला बेसिकली तेच क्रिएट करावं लागतं. काय करावं लागतं स्वतःचे एक्सेप्शन क्रिएट करावं लागतं. ओके.
सो गेलो कस्टम एक्सेप्शन किंवा युजर डिफाईन्ड एक्सेप्शन. त्यालाच काय बोलत्या युजर डिफाईन्ड एक्सेप्शन. सो तुम्हाला जर विचारलं नॉर्मली जावा कोणते कोणते एक्सेप्शन प्रोव्हाइड करतं तर काय सांगाल तुम्ही अरिथमॅटिक बोला नल पॉइंटर अरे इंडेक्स आउट ऑफ बाउंड एक्सेप्शन नंबर फॉर्मॅट एक्सेप्शन बरोबर. बट आपली रिक्वायरमेंट काय असते समटाइम अवर ऍप्लिकेशन रिक्वायर अवर ओन एक्सेप्शन किंवा कस्टम व्हॅलिडेशन पर्पज साठी आपल्याला यूज करावं लागते. काय साठी व्हॅलिडेशन साठी. सपोज आपण हेच एक्झाम्पल घेतलं काय वोटिंगचं बरोबर. त्यासाठी आपल्याला स्वतःच एक्सेप्शन क्रिएट करायचंय तर काय करावं लागेल वोटिंग सिस्टीम तुम्ही करताय बनवताय करेक्ट. आपल्याला एज काय पाहिजे 18 पाहिजे किंवा वरती पाहिजे. सो एज इज लेस दॅन 18 असेल तर आपल्याला काय करावं लागेल तो कस्टम एक्सेप्शन करेक्ट. तो कसं करायचं ते आता एक क्लास क्रिएट करायचा त्या क्लासला एक्सटेंड कशाने करायचं एक्सेप्शनने करायचं. तर आपण पूर्ण प्रोग्राम बघूया. क्लास काय नाव द्यायचं त्याला सपोज इनव्हॅलिड एज एक्सेप्शन करेक्ट. इनव्हॅलिड एज एक्सेप्शन एक्सटेंड एक्सेप्शन. तुम्हाला एक एक्सेप्शन कस्टम एक्सेप्शन क्रिएट करायला लावता ओके इंटरव्ह्यू मध्ये कंपल्सरी. तर काय करायचं क्लास लिहायचा त्याला एक्सटेंड कशाने करायचं एक्सेप्शननी ओके. देन त्याच्यामध्ये द्यायचं इनव्हॅलिड एज एक्सेप्शन स्ट्रिंग मेसेज काय आहे स्ट्रिंग मेसेज आणि काय कॉल करायची सुपर मेथड शिकलो का आपण नाही ना. सुपर मेथड शिकलोय का. सुपर काय कॉल करता गाईज पॅरेंट क्लासची मेथडला करेक्ट. सो हा कोणाच्या मेथडला कॉल करेल मग एक्सेप्शनच्या. ऍट द एंड ऑफ द डे मी सांगितलं तुम्हाला सुरुवातीला बाबा अंतिम कोण आहे एक्सेप्शन आहे बरोबर ना. फक्त त्याच्यापर्यंत पोहोचण्याचा हा एक मार्ग आहे समजलं ना कोणता कस्टम एक्सेप्शन गेले म्हणून एवढंच लिहा फक्त कस्टम एक्सेप्शन किंवा युजर डिफाईन्ड एक्सेप्शन. सो काय केलं आपण पहिल्या लाईन मध्ये लिहा तुम्ही तोपर्यंत वी आर क्रिएटिंग अवर ओन एक्सेप्शन क्लास. त्याचं नाव काय आहे इनव्हॅलिड एज एक्सेप्शन. तो कशाने एक्सटेंड केला आहे एक्सेप्शननी.
सो म्हणजे याचा अर्थ काय झाला, इनव्हॅलिड एज एक्सेप्शन हा काय झाला, चाइल्ड क्लास बनवला आपण फरक समजलं काय, कशाचा, एक्सेप्शनचा, कशाचा, एक्सेप्शनचा, आणि सुपरनी त्याची मेथड कॉल केली. सो सर्व क्लासचा थ्रोएबलचा रूट क्लास कोणता आहे गाईज, ऑब्जेक्ट, लिहून घ्या पाहिजे तर कुठतरी, सगळ्या क्लासचा, जावामध्ये जर हेरायची विचारली तुम्हाला तर सगळ्या क्लासचा रूट क्लास कोणता आहे, ऑब्जेक्ट क्लास आहे. काय आहे, ऑब्जेक्ट, लिहून घ्या. बरेचसे मग ऑब्जेक्ट क्लासचा चाइल्ड क्लास कोणता आहे, थ्रोएबल. थ्रोएबलचा चाइल्ड क्लास कोणता आहे, बोला, एक्सेप्शन. एक्सेप्शनचा कोणता आहे मग, अरिथमेटिक एक्सेप्शन, करेक्ट. आणि अरिथमेटिक एक्सेप्शनचा कोणता केलाय सपोज आपण, इनव्हॅलिड एज एक्सेप्शन. मी काही पण नाव देऊ शकतो बरोबर, तर थोडंसं मिनिंगफुल देईल. आणि हा काय लिहिलाय मी, ही लाईन काय लिहिली तुम्हाला समजली काय, हा काय, त्याला काय बोलता, करेक्ट. अजून कोण सांगेल मला माहिती का, समजलं काय, काय लिहिलंय मी, लाईन अंडरलाईन केलेलं लाईन नंबर 3 काय काय, कोण सांगेल ऑनलाईन वाले, सगळ्यांनी पिंक करा मॅथ, चला बरं बघू कोण ना कोणला येत आहे. बोला काय आहे, 36 स्टुडंट तुम्ही ऑनलाईन वाले, तर त्यापैकी किती सांगता बघू, 6 आणि जरी सांगितलं खूप आहे. लाईन नंबर 3 चा मिनिंग काय आहे, काय तो, काय आहे ते, काय लिहिलंय मी ते, अवघड आहे रे देवा. Constructor. Construct. आत्ताशी समजलंय का, काय मेथड आहे, करेक्ट. काय आहे, मेथड. मेथड ने आपण कॅपिटल लेटर लिहितो का, हे सांगितलं त्यावेळेस मी. सो काय आहे, स्पेशल मेंबर मेथड ती, काय आहे, म्हणजे कोणती, त्याला काय ते स्पेसिफिक नाव आहे, काय नाव आहे, बोला. अरे किती ओरडून ओरडून शिकवलं तुम्हाला, उद्या सर्वांनी सगळं झालेलं जेवढं आतापर्यंत तेवढं वाचून यायचं, ओके. दिस इज अ स्पेशल मेंबर मेथड, सेम नेम ऍज अ क्लास नेम. काय आहे, इन्स्ट्रक्टर. काय आहे, कन्स्ट्रक्टर. तो कोणता कन्स्ट्रक्टर आहे, पॅरामीटराइज कन्स्ट्रक्टर. कोणता कन्स्ट्रक्टर आहे, पॅरामीटराइज कन्स्ट्रक्टर. मी मग तुम्हाला समजलंय काय अवघड आहे. सो व्हॉट इज सुपर, लिहून घ्या पाहिजे तर, तुम्हाला माहित नाही सुपर काय करतं, कॉल पॅरेंट क्लास कन्स्ट्रक्टर. सुपर कॉल पॅरेंट क्लास कन्स्ट्रक्टर. इज इक्वल टू 15 बरोबर ना करू रे, ब्लॉक मध्ये काय देणार आपण आता,
if age greater than 18, then आपण इथं for keyword यूज करू तो न्यू इनव्हॅलिड एज एक्सेप्शन आपण जे क्रिएट केलंय तर ते करेक्ट आणि त्याच्यामध्ये पास करायचं काय आहे एज must be 18 or above. Correct? Okay. Then नाही तो अदरवाईज काय आपल्याला सिस्टीम डॉट आउट ऑफ प्रिंटएलएन मध्ये काय मतदान करा जागृत राहा ओके म्हणजे काय तो आपण जे मॅसेज असेल तो प्रिंट करू आपण तो वरती प्रिंट केलेला काय वी डॉट गेट message okay age must be 18 or above correct so चलो चलो गाड़ी में एक मोठी इच्छा बोल रही वाटतं गाडी तो बॅग गुतली काढ okay balloon so guys नीट लक्ष करून समजून घ्या आणल्या एकदम सिंपल आहे सो मी फ्रेशर असताना माझ्या पहिल्या कंपनीत काम करत असताना कॅम्पस ड्राईव्ह होता कुठे TCS ला माझी सेकंड कंपनी TCS असती मी सगळा इंटरव्ह्यू दिला माझा सेकंड राऊंड होता आय थिंक इंटरव्ह्यूचा कोणता सेकंड राऊंड मला एक्सेप्शन विचारलं होतं आणि कस्टम एक्सेप्शन लिहायला मी एक्सेप्शन सांगितलं काय असतं एक्सेप्शन तसं तुम्ही सांगायचं अनवॉन्टेड इव्हेंट अनवॉन्टेड एरर करेक्ट एरर आणि एक्सेप्शन माझा डिफरन्स मी सांगितला सगळं पाठ करून गेलो होतो त्यावेळेस सगळं येत होतं मला ते मला काय बोलले काहीच नको करू बोर्ड आहे या बोर्डवरती फक्त एक प्रोग्राम लिही पेपर आहे तर ठेवलेला साईन कर आणि याच्यावर देऊन टाक करेक्ट फक्त एक्सेप्शन लिही कस्टम एक्सेप्शन ओके मला एवढ्याच लाईनचा कोड लिहायचा होता काय लिहायचं होतं कन्स्ट्रक्टर लिहायचा होता सुपर कीवर्ड लिहायचा होता मी फक्त एवढं लिहिलं हा प्रोग्राम मला माहित होता लॉजिक बरोबर बट कस्टम एक्सेप्शन कसं करायचं त्यावेळेस मी ते वाचलेलं नव्हतं किंवा आम्हाला शिकवलेलं नव्हतं आम्हाला शिकवलं होतं ट्राय कॅच आणि फायनली ओके मी तेवढंच केलेलं होतं त्यावेळेस एवढे सोर्सेस बी नव्हते 2016ची गोष्ट आहे कधीची 2016 आजपासनं पाठीमागे झालं किती वर्ष 10 वर्ष त्यावेळेस इंटरनेटची काय स्थिती तुम्हाला माहिती होतं पण कमी प्रमाणात सो मला फक्त काय लिहायचं होतं मी ही लाईन पण लिहिली मला एवढं येत होतं ओके बट मला हे 2 कीवर्ड लिहिले असते मी तर वेगळी स्टेज असते सो किती इम्पॉर्टंट आहे बघून घ्या आणि हेच गोष्ट तुम्हाला पण सांगता येईना 15 दिवस झाले शिकून फक्त किती दिवस 8 ते 10 दिवस हा काय आहे कन्स्ट्रक्टर आहे कोणता पॅरामीटराइज कन्स्ट्रक्टर सो मला येत नव्हतं म्हणून हसू नका तुम्हाला पण येत नाही का तुमची प्रॅक्टिस नाहीये ओके बाय द वे आपला टाइम झालाय आपली प्रॅक्टिस करायची राहून गेली आज ओके
झालं लिहून फास्ट लागायचं. सो एक असाइनमेंट करायची, हँडल इंडेक्स एरर. हँडल इंडेक्स एरर. असाइनमेंट करायची एक फायनली ब्लॉक. सगळे करायची आहे. दुसरं एक काहीतरी घ्यायचं याच्या ऐवजी. तर ते याचीच प्रॅक्टिस करा. ओके आपल्याला उठवायला येतात लोकांना. काय करायचं म्यूट करा गाईज. कोणाचा माईक चालू आहे? बोल को काय सांगितलं असाइनमेंट? सगळं जे झालंय का त्याचा एक प्रोग्राम बनवायचा. ओके ती एक असाइनमेंट. आणि एक काय सांगितलं अजून? कस्टम एक्सेप्शन चेक करायची आणि अरे इंडेक्स एरर एक बनवायचा. 3 असाइनमेंट. असाइनमेंट म्हणजे काय असतं गाईज, तुम्ही हे जरी जाऊन प्रॅक्टिस केली ना तरी पण चालेल. ओके फक्त करा काहीतरी. तो काय तुमचं रिपीट गोष्टी होत जातील. काय एकच घ्या. सो कोणाला जमतं आपण बघू. मी एक विचारलाय क्वेश्चन. हार्ड लेवल असाइनमेंट क्रिएट केली चॅट जीपीटी करून. काय म्हणतात ते एटीएम विड्रॉल सिस्टीम बनवायची. काय बनवायची आहे? एटीएम विड्रॉल सिस्टीम. सो रिक्वायरमेंट काय दिली त्यांनी मला? बॅलन्स. आणि युजरला लिहून घ्या सर्वांनी. असाइनमेंट लिहून घ्या काही सर्वांनी. काय बनवायचं आहे? एटीएम विड्रॉल सिस्टम बनवायचंय. हा सो बॅलन्स 5,000 घ्या लिहून. 5,000. युजर इंटर विड्रॉल अमाऊंट. युजर काय करेल? इंटर विड्रॉल अमाऊंट. कंडिशन्स काय काय असतील? अमाऊंट इज ग्रेटर दॅन बॅलन्स. त्याला काय करायचं आहे? थ्रो कस्टम एक्सेप्शन. थ्रो कस्टम एक्सेप्शन. कशाला दिलं का? त्यानंच केलं तर चालेल का? एकाच रूम मध्ये तुम्ही एकाच रूम मध्ये राहा की काय अडचण नाही. तो जॉबला जाईल तू घरी राहा. चालत पेन घेऊन येऊ द्या. अमाऊंट सर कंडिशन काय आहे? यस बोला. कंडिशन काय आहे? कंडिशन अमाऊंट इज ग्रेटर दॅन बॅलन्स. काय त्याला काय द्यायचंय? थ्रो कस्टम एक्सेप्शन. अमाऊंट इज लेस दॅन इक्वल टू 0. त्याला काय करायचं आहे? थ्रो कस्टम एक्सेप्शन. आणि जेव्हा व्हॅलिड अमाऊंट असेल तेव्हा काय करायचं आहे? विथड्रॉ सक्सेसफुली.
सपोज आपण किती सांगितलंय, बॅलन्स किती सांगितलंय मी तुम्हाला, 5,000, करेक्ट, 5,000. आणि कस्टम इंटर अमाऊंट सिस्टमने जर विचारलं, तुम्ही जर 7,000 टाकलेत, काय आलं पाहिजे मग, इनव्हॅलिड किंवा इनसफिशियंट बॅलन्स. ओके, असं मला आउटपुट आलं पाहिजे. कोणाला जमेल राहील, करून आणा सर्वांनी. ओके, काय काय यूज करायचंय, ट्राय, कॅच, थ्रो, कस्टम, एक्सेप्शन सगळं येईल त्याच्यामध्ये. ओके, गुड. सो स्टॉप द शेअरिंग, stop recording.